नमस्कार मित्रांनो, आज आपण माणगाव बायपासच्या अगदी महत्त्वाच्या टप्प्यावरती आलेलो आहोत आणि ह्या टप्प्याचं काम अत्यंत महत्त्वाचं का बोलतोय, कारण की हा हे जो टर्न आहे तो म्हणजे जो पुण्याला रस्ता जातो, पुण्याच्या रस्त्याच्या वरती जो ब्रिज आहे त्याच्या पुढचा हा टर्न आहे. आणि ह्याच्या पुढचं जर आपण काम बघितलं जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. म्हणजे एक लेनचं काम जरी पूर्ण झालेलं आहे, 1-2 महिन्यामध्ये ती लेन आपण वापरू शकतो. पण कधी जेव्हा हे जे ठिकाण आहे याचं काम जर व्यवस्थित लवकरात लवकर पूर्ण झालं तर हे काम कसं होतं, इथं डोंगर होता अगोदर पूर्णतः, तर तो डोंगर कापलेला आहे, पूर्ण तोडलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता इकडे की आता त्या डोंगर तोडल्यानंतर तिथं व्यवस्थित लेवलिंग वगैरे करायचं काम चालू आहे. आणि याच्यानंतर येणार तो फायनल सिमेंटची लेवल. आणि जर लवकरात लवकर म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर ॲटलिस्ट 1 लेन जरी इथून जर कंप्लीट झाली, तर पुण्यावरून गाड्या ज्या येणाऱ्या आहेत त्या जाऊ शकतात तिकडून सरळ ह्या साईडला पुढे. आणि इकडे पुढे तुम्हाला माहिती आहे की इकडं पुढचं जवळजवळ रस्त्याचं काम झालेलं आहे. ॲटलिस्ट माणगाव शहरामध्ये न जाता पुण्यावरून येणाऱ्या गाड्या तरी इकडे माणगाव शहराच्या डायरेक्ट बाहेर पडू शकतात. आणि जेणेकरून ट्रॅफिकची जी समस्या आहे ती कमी होऊ शकते माणगाव शहरातली. म्हणजे ज्या मुंबईवरून गाड्या येणार आहेत त्यांची जास्त ट्रॅफिक होणार नाही आणि पुण्यावरून येणाऱ्या गाड्यांची जास्त ट्रॅफिक एकाच वेळेला माणगाव शहरामध्ये होणार नाही. मग ट्रॅफिक होईल कुठली, जी फक्त पुण्यावरून जी श्रीवर्धन दिघी साईडला जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांची होऊ शकते, किंवा जे वरून येणाऱ्या गाड्या असतील त्यांची अशी इकडे तिकडे ज्या आतमध्ये ज्या गावांमध्ये गाड्या जातात त्यांची होऊ शकते. जे सरळ बाहेर कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांची ट्रॅफिक जास्त होण्याची शक्यता कमी होऊ शकते, जर ह्या ठिकाणचं काम लवकरात लवकर पूर्ण झालं तर या ठिकाणचं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कसं काम चालू आहे ते. अगोदर खूप स्लो चालू होतं, पण नक्की आता कामाला वेग आलेला आहे. डोंगर फोडून पूर्ण झालेलं आहे, एक साईड तरी कंप्लीट झालेली आहे. आता बहुतेक एक लेन तरी कंप्लीट करून घेतील, नंतर दुसरी साईडचं काम करायला सुरुवात करतील असा अंदाज आहे. तर बघू पुढे पुढे कसं काम होतं आहे ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यासाठीच जर आपण पुढे विचार केला तर आपण थोडं पुढे जाऊयात आणि त्याबद्दल बोलूयात की आता आपण पुढे आलेलो तिकडे जो मगाशी व्हिडिओ करत होतो त्यात तिकडे पुढे टर्नवरती करत होतो. जर इकडून जर ह्या साईडला पाहिलं तर हा आहे तो पुणे हायवेवरचा ब्रिज. आणि दोन्ही साईडची जर सर्व्हिस रोडची कामं जर झाली तर माणगाव बायपासचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे, जो मुंबई एंडचं बाजू आहे, तिकडचं काम नसतानासुद्धा आपण ॲटलिस्ट पुण्याच्या गाड्या तरी ह्या रस्त्यावरून पाठवू शकतो माणगावला बायपास करून. मग जे मुंबई एंड साईडला जे 2 ब्रिजची कामं आहेत, जो रेल्वे क्रॉसिंगचा ब्रिज असो किंवा जो काळ नदीवरचा जो दुसऱ्या एका स्टार्टिंगच्या नदीवरचा जो ब्रिज आहे, त्या दोन्हींची कामं जरी लेट झाली तरी ॲटलिस्ट पुण्याच्या गाड्यांना हा रस्ता वापरायला सोयीस्कर होऊ शकतो, एक लेन तरी. सो ही कामं होणे अत्यंत गरजेचे आहेत. हे जरी पावसाच्या अगोदर आहे तरी ट्रॅफिकमधून थोडाफार रिलीफ भेटेल कोकणामध्ये जाणाऱ्या लोकांसाठी. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमचे काय मनोगत असतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आपण पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.